नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील धगधगत्या इतिहासाची आठवण करून देणारी पावनखिंड। ही पावनखिंड कोल्हापूर पासून 65 किलोमीटर अंतरावरती आहे। पन्हाळा आणि विशाळगडाच्या मध्ये असणारी ही खिंड आहे। ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावरती असताना सिद्धी जोहरचा वेढा पडल्यानंतर 12 जुलै इसवी सन 1660 रोजी राजे पन्हाळ्यावरून निसटले व विशाळगडाकडे मार्गस्थ होताना सिद्धी मसूदच्या सैन्याने या खिंडीत गाठले। त्यावेळी बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे आणि बांदल परिवाराने या ठिकाणी लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे म्हणून या खिंडीत शेवटच्या श्वासाबरोबर लढून आपल्या प्राणांची आहुती दिली व इकडे राजे विशाळगडावरती सुखरूप पोहोचले। या आपल्या मावळ्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या खिंडीला पावनखिंड नाव दिले। आजही या ठिकाणी जर तुम्ही गेला तर नक्कीच अंगावरती शहारे येतात। म्हणून ही केवळ एक खिंड नाही तर पुढची हजारो वर्ष अन्यायाविरुद्ध